स्वागत आहे आपलं या वीकच्या मार्केट बुलेटिनमध्ये. मित्रांनो, या वीकमध्ये आपण निफ्टी 50 सोबतच ओव्हरऑल मार्केट स्ट्रक्चर काय आहे, त्याचप्रमाणे गोल्ड, सिल्वर आणि क्रूड ऑइलचे चार्ट काय सांगतात आहे आणि हायेस्ट परफॉर्मिंग सेक्टर्स कुठले आहेत, या सगळ्याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत. तर ही वीकली बुलेटिन अतिशय महत्त्वाची आहे, तर कृपया स्किप करू नका. तर आपण सगळ्यात पहिले बघू निफ्टी 50 इंडेक्सबद्दल. हा निफ्टी 50चा वीकली चार्ट आहे. बघा मित्रांनो, मार्केटने 2 वीक डोजी फॉर्म केली आहे आणि मार्केट असं वाटतं की इथे बॉटम आउट झालेली आहे. मार्केट वरच्या साईडला निघाली आहे. तरीसुद्धा कन्फर्मेशनसाठी आपल्याला 24,400 जेव्हा लेवल मार्केट क्रॉस करेल त्याच्यानंतरच आपण निफ्टी 50 इंडेक्समध्ये काही पोझिशन घ्यायची असेल तर घेऊ शकतो. याच्यापेक्षा काही बेटर चार्टसुद्धा आहेत. जसं आता तुम्हाला दाखवतो, दुसरा चार्ट आहे मिड कॅपचा. निफ्टीच्या कम्पेअरमध्ये मिड कॅपचा चार्ट बघा, एकदम आउट परफॉर्मिंग चार्ट आहे हा. निफ्टीला यांनी ऑलरेडी आउट परफॉर्म केलेला आहे आणि ऑल टाईम हाय तोडून आता वरच्या लेवलला हा स्टॉक कन्सोलिडेट करतो आहे, हा सेक्टर कन्सोलिडेट करतो आहे. तर निफ्टीमध्ये काही इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा तुम्ही मिड कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ती जास्ती पॉझिटिव्ह राहील. इवन बँक निफ्टीनी पण त्याचा प्रिव्हियस रेजिस्टन्स ब्रेक केला आहे आणि वरच्या लेवलला निघाला. म्हणजे इवन बँक निफ्टीसुद्धा निफ्टीपेक्षा स्ट्रॉंग आहे. तर आपण सध्या निफ्टीला बद्दल का विचार करायचा, त्यामुळे इतर सेक्टर पण आहेत. स्मॉल कॅपमध्ये थोडं स्ट्रेंथ अजून दाखवत नाही आहे. हा ऑल टाईम जेव्हा हा क्रॉस करेल त्याच्यानंतरच आपण याच्याबद्दल काही डिस्कस करू शकतो. मित्रांनो, हा इंडिया विक्सचा चार्ट आहे. विक्स पण पूर्ण डाऊन झाला आहे. मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी एकदम कमी झाली आहे. ही चांगली गोष्ट आहे. क्रूड ऑइलच्या आणि जे जिओ पॉलिटिकल ज्या बातम्या सुरू आहे त्याच्यापासून रिलीफ मिळाला आहे आपल्याला. आता बघू आपण गोल्डचा चार्ट. हा गोल्डचा वीकली चार्ट आहे. गोल्डचा चार्टमध्ये अजूनही स्ट्रेंथ नाही आहे. गोल्डपासून थोडं लांब राहा. मित्रांनो, हा आहे सिल्वरचा चार्ट. सिल्वरनी पण लोअर लो फॉर्म करतो आहे. यांनी पण एक मोठी रेड कॅन्डल या वीकला दिलेली आहे. सिल्वर आणि गोल्ड या दोघांपासूनही थोडं, या दोघांचाही चार्टमध्ये स्ट्रेंथ दिसत नाही आहे. तर जे चार्ट सांगतो आहे ते सांगतो आहे. सध्या तर इथे वेट अँड वॉचची पोझिशन आहे, पॉलिसी आहे. थोडं थांबा. जेव्हा गोल्ड आणि सिल्वरमध्ये स्ट्रेंथ येईल तेव्हा आपण या चॅनलवर त्या गोष्टी त्यावेळेस डिस्कस करूच. मित्रांनो, हा बघा क्रूड ऑइलचा चार्ट आहे. क्रूड ऑइल बघा, या जिओ पॉलिटिकल टेन्शनमध्ये मुळे $110 गेलं होतं. आज ते $73 पर बॅरल आहे, जी की याची स्ट्रेंथ म्हणजे जून 25चे जे रेट्स होते ते पुन्हा रेट्स आलेले आहेत. ही पण मार्केटच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट आहे. तर हे आपण आता गोल्ड, सिल्वर, क्रूड ऑइलचा चार्ट झाला आहे. आपण सेक्टर वाईज काही चार्ट बघू. तर पहिला सेक्टर आहे ऑटो सेक्टर. ऑटो सेक्टर पण जबरदस्त आहे. ऑटो सेक्टरमध्ये खूप सारी पॉझिटिव्हिटी आहे. ऑटो सेक्टर हा, याच्यात तुम्हाला काही इन्व्हेस्ट करायची असेल तर याची प्रॉबिलिटी खूप हाय आहे की हा स्टॉक चांगला परफॉर्म करेल. EV सेक्टर पण त्याच्या ऑल टाईम हायला टच व्हायला बघतो आहे. EV मार्केट पण सध्या बूमिंग आहे आणि हा चार्ट पण तेच सांगतो आहे. सो EVमध्ये इन्व्हेस्ट करायला काही हरकत नाही. तुम्हाला इंडिव्हिज्युअल स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट नसेल करायचं तर तुम्ही निफ्टी EVचे बीज आहेत. आता बीज म्हणजे ETF आहेत. ETFमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. खूप जबरदस्त चार्ट आहे. हा आहे निफ्टी MNC चार्ट. यांनी पण ऑल टाईम हायला टच केला आहे. इथे आपण याचा बिहेवियर बघू.
हा ऑल टाईम हायला ब्रेक करू शकतो की नाही, किंवा इथे काही दिवस तो अजून कन्सोलिडेट करू शकतो या साईडला. तर जेव्हा तो मार्केट याला स्ट्रेंथनी वरच्या साईडला ब्रेक करेल त्यावेळेस आपण याचे ETF वगैरे घेऊ शकतो. हा मित्रांनो, निफ्टी हेल्थकेअर जबरदस्त चार्ट आहे, जबरदस्त पॅटर्न आहे. ऑल टाईम हायच्या इथे कन्सोलिडेट करून त्यांनी ब्रेक केला आहे, स्ट्रेंथनी एकदम ब्रेक केला आहे, पुन्हा या रेजिस्टन्सला रिटेस्ट करायला आला आहे आणि आता पुन्हा वरच्या साईडला हा स्टॉक मूव्ह होतो आहे, हे सेक्टर मूव्ह होतं आहे. तर निफ्टी हेल्थकेअरमध्ये जी काही वेगवेगळे स्टॉक्स आहेत त्या स्टॉकवर तुम्ही लक्ष ठेवा. आणि फार काही तुम्हाला वेळ नसेल किंवा जास्ती स्टॉक्समध्ये बघायचं नसेल तर तुम्ही याचे ETF घेऊन, निफ्टी हेल्थकेअरचे ETF घेऊन ती राईड करू शकता. नेक्स्ट सेक्टर आहे निफ्टी इन्फ्रा. इन्फ्रामध्ये पण ऑल टाईम हायला टच करतो आहे, पण इथे पण सध्या आपण थांबू जोपर्यंत ऑल टाईम हाय ब्रेक करत नाही. मित्रांनो, निफ्टी फार्मा. निफ्टी फार्मा हा हेल्थकेअरसारखा जबरदस्त चार्ट आहे. पुन्हा यांनी ऑल टाईम हायला ब्रेक करून रिटेस्ट करून पुन्हा वरच्या साईडला हा मूव्ह होतो आहे. बेस्ट स्टॉक, बेस्ट सेक्टर, बेस्ट सेक्टर. तुम्ही या सेक्टरमध्ये इंडिव्हिज्युअल स्टॉक पण बघू शकता. मित्रांनो, हा बघा, हा पण निफ्टी IPOचा चार्ट आहे. हे सेक्टर पण खूप जबरदस्त आहे आणि जबरदस्त मूवमेंट झालेली आहे सेक्टरमध्ये. तर याच्यावर पण तुम्ही लक्ष ठेवा. हा तुमच्या वॉचलिस्टमध्ये असू द्या. जेव्हा ऑल टाईम हाय तोडून वर जाईल त्यावेळेस आपण याच्याबद्दल काही विचार करू शकतो. निफ्टी मिड कॅप आपण बघितलंच मग, याच्यात जबरदस्त स्ट्रेंथ आहे, बेस्ट सेक्टर आहे. मित्रांनो, हा पण बघा आता निफ्टी डिफेन्स. हा डिफेन्स सेक्टर पण जबरदस्त आहे. डिफेन्स सेक्टरनी ऑल टाईम हाय ब्रेक करून एका लेवलला कन्सोलिडेट करून आता पुढे तो ऑल टाईम हाय ब्रेक करून वरच्या साईडला निघाला आहे. तर निफ्टी डिफेन्स सेक्टर तुम्ही विचार करू शकता. नेक्स्ट सेक्टर आहे निफ्टी कमोडिटी. पुन्हा रेजिस्टन्सला आलेला आहे हा. इथे आपण बघू याचा बिहेवियर कसा आहे. यांनी जर का पुन्हा निफ्टी म्हणजे याच्या ऑल टाईम हायच्या खाली पण हा ट्रेड करायला लागला तर याच्यापासून लांब राहावं लागेल. पण इथे बघू इथे कशा पद्धतीने हा बिहेवियर करतो. आता निफ्टी इंडिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर पण जबरदस्त आहे. ऑल टाईम हाय त्यांनी ब्रेक केला आहे. आता पुन्हा हा रेजिस्टन्स रिटेस्ट करतो आहे आणि या साईडला कन्सोलिडेट करतो आहे. तर एक प्रॉपर स्टॉप लॉस लावून तुम्ही या सेक्टरची पण प्रॉबिलिटी खूप हाय आहे. तर हे तर सध्या झाले निफ्टी जे परफॉर्मिंग स्टॉक्स आहेत. जे नॉन परफॉर्मिंग स्टॉक्स आहेत किंवा पुअर सेक्टर आहेत त्याच्याबद्दल पण आपण बोलू, कारण काही लोक चुकून तिकडे पण काही इन्व्हेस्ट करू शकतात. त्यामुळे आपण निफ्टी आय टी कंटिन्युअसली डाऊन ट्रेंडमध्ये आहे. याच्याबद्दल सध्या विचारही करू नका. तसाच डाऊन ट्रेंडमध्ये आहे मीडिया सेक्टर पण वर्स्ट आहे, दूर राहा. हा तिसरा आहे रिॲलिटी पण कायम डाऊन ट्रेंडला आहे. थोडी स्ट्रेंथ शो करत आहे पण याच्यातही अजून स्ट्रेंथ नाही आहे. सो अवॉइड निफ्टी रिॲलिटी. निफ्टी FMCG हा पण वर्स्ट परफॉर्मिंग सेक्टर आहे. निफ्टी मेटलनी भरपूर मोठी रॅली दिली आहे आणि तो आता करेक्शन करतो आहे. आता ही करेक्शन कुठपर्यंत करतो आहे ते बघावं लागेल. ते पुढच्या 1-2 वीकमध्ये क्लिअर होईल. त्याच्यानंतरच निफ्टी मेटलवर तुम्ही सध्या टाका. सध्या निफ्टी मेटलला थोडं अवॉइड करा. निफ्टी ऑइल अँड गॅस सेक्टर हा पण काही चार्टमध्ये काही व्यवस्थित दिसत नाही आहे. निफ्टी एनर्जी सेक्टरमध्ये पण 2 रेजिस्टन्सच्या मध्ये आहे. यांनी पहिला रेजिस्टन्स ब्रेक केला आहे त्यांनी स्ट्रेंथनी आणि इथे आता तो कन्सोलिडेट करतो आहे. इथे त्याचा बिहेवियर कसा आहे एनर्जी सेक्टरमध्ये ते बघून
आणि प्रॉपर स्टॉप लॉस लावून या सेक्टरवर काम करावं लागेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे ओव्हरऑल स्ट्रक्चर मार्केटचं. थँक्यू फॉर वॉचिंग.